शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये। शेतकरी मित्रांनो, 27 जुलैला हवामानाचा अतिशय महत्त्वाचा अंदाज मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार सरींची शक्यता आहे। तुमच्या जिल्ह्यात नेमकं हवामान कसे राहणार, बाहेर पडण्यापूर्वी हा संपूर्ण अंदाज शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। बघणार आहोत की 27 तारखेला हवामान हे कसं असणार आहे। नाशिक, पुणे, त्याचबरोबर अहिल्यानगर, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, मुंबई, सुरत या जिल्ह्यांबरोबरच आपण इतरही जिल्ह्यांमधील हवामानाचा अंदाज हा बघणार आहोत। तर मित्रांनो, आपण जवळपास बघितलेलं आहे की 20 तारखेपासून आपल्याकडे भरपूर प्रमाणात पाऊस चालू आहे। आषाढी वारीही झाली आणि आपल्याकडे अजूनही पाऊस चालू आहे। तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये आपण आता हे बघणार आहोत की 27 तारखेला कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसा पाऊस असणार आहे। त्यासाठी चॅनलवरती कंटिन्यू राहा। तर चला मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय की नाशिक या ठिकाणी हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस दाखवला जातोय, तर सुरत या ठिकाणी सुद्धा, तसेच नंदुरबार या ठिकाणी कोरडं वातावरण आहे, जळगाव मध्ये सुद्धा कोरडं वातावरण आहे। त्याचबरोबर मित्रांनो, इंदोर मध्ये सुद्धा पाऊस आहे, तर भोपाळ मध्ये सुद्धा आपल्याला चांगल्या प्रमाणामध्ये पाऊस हा बघायला मिळतोय। अमरावतीमध्ये कोरडं वातावरण आहे, तर नागपूरमध्ये सुद्धा वातावरण हे कोरडं आहे। त्याचबरोबर सोलापूर, विजयपूर, त्याचबरोबर कोल्हापूर, बेळगाव या ठिकाणी सुद्धा हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस, तर विजयपूर आणि सोलापूर मध्ये कोरडं वातावरण हे बघायला मिळतंय। मित्रांनो, तुम्ही जर मुंबईमध्ये जर बघितलं तर मुंबईमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला दाखवली जाते। त्याचबरोबर पुण्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर पुण्यामध्ये पूर्णतः वातावरण हे सोमवारी 11च्या नंतर कोरडे असणार आहे। तर मित्रांनो, आता पुढच्या ठिकाणचे आपण बाजारभाव बघूया। तर तुम्ही बघू शकता, कुळगाव, बदलापूर या ठिकाणी हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे, तर वसई, विरार, बोईसर आणि मुंबई, पेण या भागांमध्ये जर तुम्ही बघितलं तर मुसळधार पाऊस आहे। त्याचबरोबर मुरुड, जंजिरा या ठिकाणी सुद्धा भरपूर प्रमाणात म्हणजेच मुसळधार पाऊस हा आपल्याला बघायला मिळतोय। लोणावळा झालं, लौसा, त्याचबरोबर पुणे, तसेच महाड, महाबळेश्वर, दापोली, चिपळूण, सातारा, पाटण या भागामध्ये सुद्धा आपल्याला हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस हा बघायला मिळतोय। त्याचबरोबर मित्रांनो, तुम्ही जर बघितलं तर रत्नागिरी, राजापूर, त्याचबरोबर कणकवली, सावंतवाडी, पणजी, मंडणगाव, कारवार या ठिकाणी सुद्धा चांगल्या प्रमाणामध्ये, तर हलक्याच्या मध्यम स्वरूपाच्या पावसापासून तर चांगल्या प्रमाणातल्या पावसापर्यंत पाऊस या भागांमध्ये होणार आहे। त्याचबरोबर बेळगाव, अवाहार, हुबली या भागांमध्ये सुद्धा हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस ते ढगाळ वातावरण बघायला मिळते। मित्रांनो, सांगली, ईश्वरपूर, कोल्हापूर या भागामध्ये पूर्णतः वातावरण हे कोरडं आहे। त्याचबरोबर विटामध्ये सुद्धा वातावरण पूर्णतः कोरडं आहे। सांगोल्यामध्ये, पंढरपूर मध्ये सुद्धा वातावरण कोरडं आहे, तर सोलापूर, अक्कलकोट मध्ये सुद्धा वातावरण पूर्णतः कोरडं आहे। नळदुर्ग, धाराशिव, बार्शी या भागामध्ये सुद्धा मित्रांनो वातावरण पूर्णपणे कोरडं असून लातूर, अहमदपूर, उदगीर तुम्ही बघू शकता। त्याचबरोबर इकडे जर बघितलं तर नांदेड, परभणी या भागांमध्ये सुद्धा, बीड या भागांमध्ये सुद्धा वातावरण हे कोरडं आहे। त्याचबरोबर 11 ते 12 ते 1च्या दरम्यान जर आपण बघितलं तर हा पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळतोय। छत्रपती संभाजीनगर, त्याचबरोबर पैठण, पाथर्डी, अहिल्यानगर, शिरूर या भागामध्ये सुद्धा कोरडं वातावरण आहे, तर मंचर या ठिकाणी, त्याचबरोबर अकोले, नाशिक मध्ये हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस नसून तर इथे ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळते। त्याचबरोबर मनमाड, मालेगाव, चाळीसगाव, तसेच अंमळनेर, जळगाव, त्याचबरोबर धुळे, साक्री, नंदुरबार, नवापूर, अश्वा या भागांमध्ये सुद्धा हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस, तर मालेगाव, मनमाड, चाळीसगाव, धुळे या ठिकाणी कोरडं वातावरण आहे। तर मित्रांनो, आता आपण बघणार आहोत 1 वाजेच्या नंतरचा पावसाचा हवामान अंदाज। तुम्ही जर बघितलं तर जवाहर, वादा, त्याचबरोबर कुळगाव, बदलापूर तर या ठिकाणी सकाळच्या वातावरणामध्ये सुद्धा जर मुसळधार पाऊस होताच, पण आता
12च्या नंतरचा जो हवामानाचा अंदाज आहे 2 वाजेपर्यंतचा, तर यावेळेस या ठिकाणी सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते की आपण जी शहरं बघितली होती, चिपळूण, महाबळेश्वर, तुम्ही बघू शकता इकडे बघा. तर महाबळेश्वर, चिपळूण, महाड, लौसा, लोणावळा, पेण, मुरुड जंजिरा, मुंबई, कुळगाव, बदलापूर, वसई विरार, वादा, त्याचबरोबर घोटी, जवाहर, बोईसर आणि पेठ या भागांमध्ये मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळतोय. नाशिक मध्ये सुद्धा हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. तर अकोला, मनसर, पुणे या भागामध्ये सुद्धा हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला बघायला मिळतोय. त्याचबरोबर अहिल्यानगर मध्ये जर तुम्ही बघितलं तर अहिल्यानगर मध्ये सुद्धा हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. त्याचबरोबर इकडे गोडेगाव, राहुरी, त्याचबरोबर देवळाली, प्रवरा, इकडे जर बघितलं तुम्ही टाकळी भान, श्रामपूर, तसेच लोणी, शिर्डी, त्याचबरोबर एकरुखे, पिंपळवाडी, चांगदेवनगर, तसेच जाफराबाद, नादी, टेंभी हा जो भाग आहे अहिल्यानगरचा, या भागामध्ये सुद्धा आपल्याला भरपूर प्रमाणात पाऊस बघायला मिळतोय. तुम्ही सोनईमध्ये सुद्धा बघू शकता हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस सोनईमध्ये सुद्धा बघायला मिळतोय. खुद्द अहिल्यानगर जिल्हा या ठिकाणी सुद्धा हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला बघायला मिळतोय. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्ही जर बघितलं तर इकडे आपण नाशिक जिल्ह्यातील जर बघितलं तर तुम्ही बघू शकता आता भरपूर प्रमाणामध्ये प्रत्येक ठिकाणी आपल्याला पाऊस हा बघायला मिळतोय. तर आपण बघतोय तर नाशिक जिल्हा, तर नाशिक जिल्ह्यातील तुम्ही जर बघितलं तर संगमनेर, त्याचबरोबर सिन्नर या भागामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात पाऊस आहे. त्याचबरोबर पुण्यातील आळेफाटा, जुन्नर, मनसर इथे सुद्धा हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला बघायला मिळतोय. मित्रांनो, 27 तारखेला दुपारी 2च्या नंतर नाशिक मध्ये सुद्धा हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. दिंडोरी मध्ये सुद्धा तसाच पाऊस आहे. त्याचबरोबर त्र्यंबक मध्ये मात्र आणि पेठ मध्ये पाऊस हा मुसळधार आहे. तसेच निफाड मध्ये जर तुम्ही बघितलं तर निफाड मध्ये सुद्धा चांगल्या प्रमाणामध्ये म्हणजे जास्त मुसळधार पाऊस नाही, पण पाऊस हा चांगल्या प्रमाणामध्ये आपल्याला बघायला मिळतोय. तसेच तुम्ही जर बघितलं तर निफाड तालुक्यातील जर गावं बघितली तर कोठुरे, सायखेडे, धोंडाळी, माळसाकोरे, नैताळे, विंचूर, लासलगाव, इकडे जर बघितलं तर देवगाव, तसेच अजून जर बघितला भाग नाशिकचा तर सांगवी, सोनारी, शहाजहानपूर, तर या भागांमध्ये सुद्धा मित्रांनो पाऊस हा खूप प्रमाणामध्ये आहे. त्याचबरोबर पाटोदा, येवला, नगरसूल, उस्मडी, अंकई, मनमाड, तर या भागांमध्ये सुद्धा पाऊस हा हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा तर ते चांगल्या प्रमाणातला पाऊस आहे. चांदवड, परसूल, हिरापूर या भागामध्ये सुद्धा चांगल्या प्रमाणात पाऊस आहे. तर उमराणी, त्याचबरोबर इकडे जर बघितला तर देवळा, लखमापूर या भागात सुद्धा पाऊस चांगला आहे. लोहारे, त्याचबरोबर देवळा, इकडे चांदवड आपण बघितलं. त्याचबरोबर अजून आपण जर बघितलं तर पिंपळगाव, बसवंत, ओझर, लाखलगाव, मुहुडी, इकडे तुम्ही बघू शकता खाली लाखलगाव, सायखेडे आहे. त्याचबरोबर जोपूर मध्ये, दिंडोरी, वणी मध्ये इथे सुद्धा हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला बघायला मिळतोय. आता मित्रांनो, आपण बघितला हा वातावरणाचा अंदाज जो आहे तो बघितला दुपारी 2 पर्यंतचा. आता दुपारी 3 ते 4 पर्यंतचं जे 6 वाजेपर्यंतचं जे हवामान आहे तेही तुम्ही बघू शकता की आता हा जो भाग आहे शहापूर, लवालवाडी, घोटी, तसेच कुळगाव, बदलापूर, कर्जत, लोणावळा, लौसा, मानगाव, महाड, मंडणगड या भागामध्ये भरपूर प्रमाणात पाऊस आहे. त्याचबरोबर पाटण, सातारा, कोरेगाव, रहमतपूर या भागामध्ये हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. तर कराड, ईश्वरपूर या भागामध्ये कोरडं वातावरण ते ढगाळ वातावरण आहे. तसेच मित्रांनो, कोल्हापूरमध्ये सुद्धा हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. सांगलीमध्ये सुद्धा हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. त्याचबरोबर तुम्ही जर बघितलं तर विजयपूरमध्ये सुद्धा वातावरण हे हलक्याच्या मध्यम स्वरूपाचं आहे. पण मात्र मित्रांनो, अक्कलकोट आणि सोलापूर या भागामध्ये चांगल्या प्रमाणात मुसळधार पाऊस होऊ शकतो. तसेच तुळजापूर, धाराशिव या ठिकाणी सुद्धा मुसळधार पाऊस हा आपल्याला 3 ते 6च्या दरम्यान बघायला मिळतोय. तर मित्रांनो, आपण एकाच व्हिडिओमध्ये सकाळी 11 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंतचा हवामानाचा अंदाज आपण एकाच व्हिडिओमध्ये बघितलेला आहे. जर मित्रांनो तुम्ही कोणत्या भागातून आहात मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या जिल्ह्यात पाऊस कसा पडतोय तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्याकडचं वातावरण कसं आहे
तेही मित्रांनो मला कमेंट करून नक्की कळवा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्कीच प्रेस करा की जेणेकरून हवामान अंदाज, कांदा बाजार भाव, इतरही टोमॅटो बाजार भाव जे काही माझ्या चॅनलवरती शेतकऱ्यांविषयी जे व्हिडिओ येतात ते सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि व्हिडिओवरती शेवटपर्यंत राहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.